300 रुपये सुकेवाल्या वारल्या मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तुम्ही सर्व मजेत असाल आणि मजेतच राहा मित्रांनो. तर आज आम्ही आमच्या पिल्लूला टमी टाइम दिलेला आहे. आमची जी पिल्लू आहे तिला सध्या आता मानवर उचलता नाहीत, तिला आम्ही दिलेलं टमी टाइम. कारण की 2 ते 2 महिन्याच्या झाल्याच्या नंतर तिला थोडासा टमी टाइम दिला पाहिजे. हां, आम्ही ही उशी आहे, उशीवर ठेवलेलं आहोत तिला. आणि तिला आता 1 ते 2 मिनिट आम्ही टमी टाईम देऊन, कारण त्यांना पण म्हणजे जे छोटे बाळ राहतात त्यांना थोडा चांगला बेटर फील होते आणि जे पोटामधली गॅस असते ते गॅस पुन्हा निघून जाते. आणि आता मी आणलो आहो होंडाच्या शोरूममध्ये माझी बाईक सर्व्हिसिंग द्यासाठी, कारण खूप दिवस झाले होते माझी बाईकची सर्व्हिसिंग झाली नव्हती मित्रांनो. तर मी आज गाडी शोरूमला आणली आहे सर्व्हिसिंगसाठी. गाडी आता सर्व्हिसिंगसाठी दिली आहे होंडा शोरूममध्ये. आणि आता बाहेर निघालेलो आहो मी. आता मी माझ्या मित्र इथे वैभव शेंडे त्याची वाट पाहतो मित्रांनो. फायनली 1 तास वेट केल्याच्या नंतर माझ्या मित्र वैभव शेंडे आलेला आहे. कमीत कमी याच्या मी 1.5 तास वेट केलेला हो मित्रांनो. मला म्हणते की 5 मिनिटात येतो, पण आमचा भाऊ एवढा बिझी होता की 5च्या अर्धा पाऊण तास केव्हा झाला त्याला माहितीच नाही झाला मित्रांनो. त्याच्यानंतर आम्ही गेलो चहा पियासाठी आपली चहामध्ये. आणि इथं आम्ही 2 कप चहा घेतली. काकाजी आम्हाला विचारतात की 10 रुपयावाला देऊ का 20 रुपयावाला देऊ. तर मी म्हटलो काकाजी आम्हाला 20 वाली चहा द्या, कारण याच्यामध्ये चहा जास्त येते आणि मोसम पण छान होता, पाऊस येत होता. तर पावसाळ्यामध्ये चाय नाही पिऊन तर का, आपल्याला एकच शौक आहे मित्रांनो, तो फक्त चहाचा. त्याच्यानंतर आम्ही चहा घेतली आणि चहा पिली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनवर. तर तिथं पाऊसच सुरू झालेला होता. आता पाऊस सुरू झालेला आहे आणि जो माझा मित्र आहे शेंडेजी त्यांनी रेनकोट नाही आणले, जास्त हुशारी करून रेनकोट नाही आणलेली. हो, म्हणजे जास्त हुशारी करून रेनकोट नाही आणलेलं आहे. आणि आमच्यासोबत स्कॅम असा झाला की आज आम्हाला आरटीओवाल्याने रोखला, जे ट्रॅफिक पोलीस राहतात त्यांनी. आणि त्यांना आमच्यावर मारला चालान 1000 रुपयाच्या. कशासाठी? कारण की आमच्याकडे हेल्मेट नव्हता मित्रांनो. आम्ही रोज हेल्मेट घालतो, वर्ग तो रोजच हेल्मेट वापरते. मी नाही वापरत, पण कदाचित आज त्याच्या पेन डोळ्यावर पडला होता, त्याच्यात जो पेन होता त्याच्या कारणाने याने हेल्मेट नाही घातला होता. आणि त्याने आजच आमच्यावर चालान मारला मित्रांनो. आजपर्यंत त्यांनी आम्हाला कधीच नाही रोखले, पण गोष्ट एकच आहे की हेल्मेट वापरा, सेफ्टी पण राहते आणि चालान पण नाही मारत. पण असं त्यांचं पोलीसवाल्यांनी एक गलत आहे, त्यांनी फक्त आम्हालाच रोखला. बाकीचे जात होते विदाऊट हेल्मेट त्यांना कोणालाच नाही रोखला मित्रांनो त्यांनी. म्हणजे आणि त्यांनी हा फक्त पाहून केला जाणूनबुजून. हा केलेला त्यांचा एक स्टंट आहे आणि त्यांनी आमच्यावर 1000 रुपयाचे चालान मारला. म्हणून तुम्ही पण हेल्मेट घालत जा मित्रांनो. आणि ते पाऊस सुरू झालेला आहे आणि आता मी जातो समोसे खायसाठी. सध्या बनत आहेत, बनलेले नाही आहे. हा माझ्या मित्र इकडे वैभव शेंडे भाऊ आहे, तिथं यांची दुकान आहे. 20 रुपये समोसा. आणि या भाऊने मग मस्त गरम गरम समोसे काढले. आणि इथं गर्दी पण खूप होती आणि भाऊचा रेट खूप स्वस्त आहे. 20 रुपये समोसे म्हणजे 20 रुपये प्लेट. तर आम्ही 2 प्लेट समोसे घेतले आणि समोसेवर भाऊने टाकला ताक आणि चटणी. एक नंबर टेस्टी होते मित्रांनो. आता पाऊस सुरू झालेला आहे आणि वैभवने रेनकोट नाही आणलाय, मी आणलो. वैभव म्हणते मला तू गाडी चालव, मी गाडी चालवतो. रेडी होतो तेवढ्यामध्ये पाऊस कमी झाला. तर मी वैभवला म्हटलं की वैभव तू गाडी चालव. आणि आता थोडक्यात ह्या गाडीने बाईकवाला ठोकला असतं, थोड्या त्याच्या ॲक्सिडेंट होता. आणि 300 रुपये सुकेवाल्या ना ह्या वारल्या ना ह्या वल्या 200 रुपये पाव आहेत का ह्या? लहान आहेत का वैभ्या? लहान नाहीत. तर मित्रांनो आपण आता भोंबुडे घ्यायसाठी आलेलो आहोत. इथं दुकानं लागले आहेत पूर्ण रांगीने. जेटपी चौक टू त्रिमूर्ती चौकपर्यंत आहेत मित्रांनो. आणि भाऊ म्हणते ते वाढलेवाले 300 रुपये पाव आणि जे वलेवाले आहेत ते आहे 200 रुपये पाव आहेत मित्रांनो. तुम्ही या भाऊच्या दुकानामध्ये येऊ शकता, जेटपी चौक भंडारा. तर माझ्या भोंबुड्या वगैरे घेऊन झालेल्या आहेत मित्रांनो. या भाऊच्या दुकानातून घेतलं हो मी. यांनी 250 रुपये पाव दिले आहेत. जे वाढल्यावाल्या भोंबुड्या राहतात त्या दिल्या आहेत त्यांनी. आता घरी जाऊन यांना बनवून यांची पण रेसिपी टाकतो मित्रांनो मी. नक्की ब्लॉग पाहता. त्याच्यानंतर मग मी गेलो मित्रांनो शोरूममध्ये. गाडीचा बिल वगैरे केला, कारण माझी गाडी दिली होती सर्व्हिसिंगसाठी. आणि गाडी मस्त चकाचक नवीनसारखी गाडी करून दिली मित्रांनो. त्याच्यानंतर मी आलो माझ्या घरी. तर आता आमच्या घरी मशरूम कटिंग सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये आम्ही यांची भाजी बनवणार आहोत. आणि तुमच्याकडे यांना काय म्हणतात माहीत नाही, आमच्याकडे तर भोंबुड्या म्हणतात आणि मशरूम म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि यांची रेसिपी आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघण्यात येईल मित्रांनो. तर नक्की आपली भाजी बनायला रेडी झालेली आहे. आणि इकडे थोड्याच वेळामध्ये मशरूम आम्ही इथं मसाल्यामध्ये टाकणार आहोत. तर आता मसाला वगैरे बनलेला आहे. म्हणजे आता आम्ही फक्त मशरूम टाकण्याला सुरुवात केलेली आहे, म्हणजे बोंबुडी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, भाजी मस्त बनणार आहे ही.
आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला ही मशरूमची भाजी. मित्रांनो, आमची 50-70% भाजी शिजलेली आहे. थोड्याच वेळामध्ये 10 मिनिटमध्ये आमची भाजी होऊन जाईल. त्याच्यानंतर आम्ही पोळ्या बनवून आणि जेवण करू. तर आजच्या ब्लॉग मध्ये आलेले आहेत आमच्या एक काय म्हणतील याचं का नाव आहे, छोटासा बेबी रुद्रांश. छोटासा बेबी रुद्रांश आणि माझी साडी जानवी मारवाडे. हाय कर ना. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, विषय असा झाला, भोंबडीची भाजी बनली पण आणि खाऊन पण झाली, पण माझ्या लक्षातच नाही राहिला की मला व्लॉग बनवायचा आहे म्हणून. कारण भाजी आहे माझी फेवरेट. नॉनव्हेजपेक्षा मला जास्त भाजी आवडते म्हणजे भोंबडीची. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथे चेंज करतो. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.